अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नारळी पौर्णिमा. वरुण देवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहावी यासाठी समुद्रकिनारी राहणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे बघणार आहोत. समुद्राचे पूजन. नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात. नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. नारळी पौर्णिमेला समुद्राला फुले आणि श्रीफळ अर्पण करण्याचे महत्त्व. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला आहुती अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजाद्वारे समुद्री प्रवास आणि व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो. नियमितपणे पाऊस पडण्यात सूर्यासह समुद्रदेवाचेही मोलाचे योगदान आहे. समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे वरुण देवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुण देवाचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. समुद्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त होते. नद्या किंवा समुद्र यांच्या पूजनामुळे वरुण देवाची पूजा होऊन आपतत्वांच्या स्तरावरील साधना पूर्ण होते. आपतत्वांच्या उपासनेमुळे मनाची निर्मळता वाढण्यास सहाय्य मिळते. तसेच नद्या आणि समुद्र यांच्यातील औदार्य आणि व्यापकता हे गुण आपल्या अंगी वाढीस लागतात. अहंकाराच्या बळावर नव्हे तर विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे नारळी पौर्णिमेच्या उदाहरणातून सिद्ध होते. कुणालाही आश्चर्य वाटू शकते की विशाल समुद्राला केवळ लहानसा नारळ अर्पण केल्यावर तो त्याचे विकराळ रूप शांत कसे करतो. ही किमया हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेत दडलेली आहे. नारळ हा श्रीफळ म्हणजे शुभफळ असल्यामुळे त्याकडे ब्रह्मांडातील समस्त चांगली स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात. हा नारळ नुसता समुद्राला न देता समुद्रदेवाला संपूर्ण शरण जाऊन समर्पित भावाने अर्पण केल्यामुळे समुद्रदेव प्रसन्न होतो. यावरून आपल्या हे लक्षात येते, देव भावाचा भुकेला आहे. त्यामुळे तो वस्तूने प्रसन्न होत नसून वस्तू अर्पण करण्यामागे कार्यरत असणाऱ्या भावाने प्रसन्न होतो. भावामुळे भगवंत भक्ताला वश होतो. कलियुगातील विज्ञानवादी मानव वैज्ञानिक प्रगती करून निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निसर्ग मनुष्याच्या अधीन तर झालेलाच नाही, उलट तो मानवावर क्रुद्ध झालेला आहे. हिंदू संस्कृतीची शिकवण कुणावर वर्चस्व स्थापन करण्याची नसून महाशक्तीला शरण जाऊन तिचे वर्चस्व स्वीकारून तिचे पूजन करण्यासाठी आहे. त्यामुळे निसर्गासारखी महाशक्ती निसर्ग उपासक कर्म हिंदूवर प्रसन्न होऊन त्यांच्यासाठी अनुकूल बनते आणि त्यांच्या अधीन होते. अहंकाराच्या बळावर नव्हे तर विनम्रता आणि समर्पित भावाने महाशक्तीवर विजय प्राप्त करता येतो, हे मनुष्याच्या लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने मनुष्याची प्रगती झाली असे म्हणता येईल. या दिवशी अधिकाधिक प्रमाणात ब्रह्मांडात कार्य करणाऱ्या आपतत्वाच्या लहरी वायुमंडळात म्हणजेच वातावरणात भ्रमण करत असतात. वरुण देवतेच्या पूजनाने या आपतत्वात्मक लहरींचा लाभ आपल्याला मिळतो. तसेच ब्रह्मांडातील चैतन्य अल्प कालावधीत या आपतत्वाच्या प्रवाहाबरोबर आपल्यात येणे शक्य होते. या दिवशी आपतत्वरूपी वायुमंडळाचे प्रमाण सागरी किनारा तसेच नदीकाठ या ठिकाणी जास्त प्रमाणात असते, म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. या दिवशी वरुण देवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्वस्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो. समुद्रपूजन करण्याची पद्धत. समुद्राचे पूजन. श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी राहणारे लोक
वरुण देवते प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे. तसेच ते सृजनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागरे सर्व तीर्थांनी असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करताना वरुण देव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी करावयाची प्रार्थना. नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे यामुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात. तसेच तुझ्या रौद्र रूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे समुद्राला येणाऱ्या भरतीचे प्रमाण अल्प होते. समुद्रदेव रत्नाकर आहे. सर्व साधकांमध्येही सद्गुणांच्या रत्नांची वृद्धी हो आणि समुद्रदेवाने मनुष्यासह संपूर्ण प्राणीमात्रावर अशीच कृपादृष्टी ठेवावी ही समुद्रदेवाच्या चरणी प्रार्थना. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. कोळी लोकांचा हा मोठा सण. या दिवशी समुद्राची पूजा करतात. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. वरुण ही पर्जन्याची देवता. या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो. त्याचे हे स्वरूप भयंकर असते. त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.